आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सरी वाले नीले आसमाने के तले। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सरी वाले नीले आसमाने के तले। सच्ची मैंने क्या गवाई है, नच नच कोई मेरा हाथ बिताई है। अखियों की मैंने तुमको से मुरा दी, ये गारे हैं उंगली जलाई है। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सारी बातें तुझे आसमाने के तले। Show me love, don't need it, I need it, I got it। आपल्या छातीवर तलवारीचे वार झेलले असे आमचे राजे राजे छत्रपती संभाजी महाराज। आणि ज्या मातेने आपल्या मुलाला घडवलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा असा राजा घडवला, या राजमाता जिजाऊ। त्याचबरोबर ज्या महामानवाने आपल्या देशाची राज्यघटना लिहिली आणि आज आपण सर्वजण त्या अनुसरून चाललो आहोत, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याचबरोबर आपल्या देशातील आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढणारे आमचे सर्व शहीद जवान, या सर्वांनाच या शुभदिनी मी आदरणीय श्री रामदास ससे पाटील आणि त्यांच्या मातोश्री आदरणीय श्रीमती साखरबाई ससे, तसेच त्यांच्या अर्धांगिनी सौ उषाताई ससे यांना विनंती करतो की आपण आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून पूजन करावे। भानुदास ससे हे मोठे बंधू, त्याचबरोबर आज त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची आई श्रीमती साखरबाई भानुदास ससे, तसेच जर व्यवस्थित नसेल, तिचे जर विचार चांगले नसतील तर हा संसार खोटा आहे। या संसारामध्ये ती अर्धांगिनी आहे, ती घराला घरपण देते, ती घराचं मांगल्य आहे, ती घराची तुळस आहे, ती घराची लक्ष्मी आहे। आणि अशा आमच्या भाची सौ उषाताई रामदास ससे यांचा या संसारामध्ये फार मोलाचा वाटा आहे। निश्चितच या दोघांना दोन मुले आहेत, म्हणजे एक मुलगा
त्यांच्या मुलाचं नाव आहे आदित्य, आज 8वी मध्ये शिकत आहे. आणि त्यांची कन्या ची स्वतः स्नेहल ही इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. तसेच त्यांचे भाऊ श्री लक्ष्मण भानुदास ससे आणि त्यांच्या भाऊजाई सो आशाताई लक्ष्मण ससे, आणि त्यांनाही 2 मुले आहेत. तसं पाहाल तर या 2 भावांना त्यांच्या 3 बहिणीही आहेत. सच्ची नैया गवाई है, नच्ची नच्ची कोयलों पे रात बिताई है. अखियों की मैंने तुमको से मुड़ा दी, ये निगारे हैं उंगली जलाई है. साहेबजी आखरे, तुषारजी ससे, मधुकरजी ससे, रामभाऊ ससे, शंकरजी बळे, बाबा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, समोर उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, आतापर्यंत त्यांचं जीवन कशा पद्धतीनं गेलं, वडिलांचं छत्र हरपलं तरी त्या मातेनं खंबीरपणे आपल्या गोड असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी जेऊर पंचक्रोशीतून अनेक सरपंच, उपसरपंच, ससे पाटलांचे सर्व नातेवाईक मंडळी, अनेक माजी सैनिक बांधव या ठिकाणी उपस्थित झाले. आणि हा एक गौरव आहे. आणि हा गौरव करत असताना आपण जीवनामध्ये एक चांगलं काम केल्यानंतर प्रत्येक माणसाचा गौरव होतो. त्या गौरवातून इतरांना त्या ठिकाणी काहीतरी प्रेरणा मिळते. म्हणून खऱ्या अर्थानं हा, आणि आज खरंच मी या ससेवाडी गावातील तरुणांना देखील या ठिकाणी असं आपण देखील काहीतरी त्या ठिकाणी काम निवडलं पाहिजे, काहीतरी संघर्ष घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यातून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात आपला देखील या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण देखील या ठिकाणी मी या ठिकाणी कौतुक करतो. कारण खूप चांगले मार्क ससेवाडी सारख्या गावात राहून देखील मुलांना इतके चांगले मार्क पडतात, त्यांचं देखील कौतुक करतो. त्यांनी देखील भविष्यात चांगला अभ्यास करावा आणि एक अधिकारी होऊन आपल्या गावचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करावा अशी या ठिकाणी त्यांना देखील विनंती करीन. आणि सैनिकी जीवनाबद्दल जर सांगायचं ठरलं तर या ठिकाणी जमाल साहेबांनी सांगितलं की सैनिकी जीवनामध्ये राजस्थान सारखा दुर्मिळ भाग, आपण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये घरामध्ये स्वयंपाक करायचा असेल तर आपल्याला काड्याची काडी 3 वेळेस त्या ठिकाणी मारावी लागते. 4थ्या वेळेस कुठेतरी ती काडी फेड घेते. परंतु हा सैनिक ज्या राजस्थान मध्ये बाडमेर, पोखरण, जैसलमेर सारख्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणची स्थिती हातातली जर काड्याची काडी हातातली खाली जमिनीवर पडली तर त्या वाळवंटामध्ये ती त्या ठिकाणी फेड घेते. एवढं उष्ण वातावरण त्या ठिकाणी असतं. अशा या उष्ण वातावरणामध्ये आपल्या देशाचं रक्षण डोळ्यात तेल घालून सैनिकाच्या माध्यमातून होतं. अशाच पद्धतीनं जर लेह लडाख, सियाचीन ग्लेशियर सारखा जर भाग पाहिला तर आपण या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या फ्रीज मध्ये पाहुणे यायचे म्हटलं तर आपण त्या ठिकाणी पाणी ठेवतो की बर्फ जमा करू आणि त्यांना चांगलं सरबत पाजू. परंतु तुम्हाला या ठिकाणी सांगतो, उकळतं पाणी जर आपण त्या ठिकाणी कारगिल, लेह लडाख सारख्या ठिकाणी फेकलं तर काही क्षणामध्ये त्या ठिकाणी बर्फ बनतो. अशा त्या दुर्मिळ बर्फामध्ये आपला सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतो. आणि मग देशाचं रक्षण करत असताना आपण आपल्या घरी
सुखी आणि आनंदात असतो आणि आपल्या सुखासाठी एक सैनिक बॉर्डरवर देशाचं रक्षण करतो म्हणून त्या सैनिकाचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान आजचा हा गौरव हा खूप एक मोठा गौरव आणि एक खूप मोठं गावचं प्रेम त्या ठिकाणी त्या सैनिकावर आज मिळताना दिसतंय आणि अशाच पद्धतीनं मी या ठिकाणी रामदास भाऊला देखील या ठिकाणी विनंती करेल की आपण आता सेवानिवृत्त झाला आहात तर आपण सर्वात पहिलं आपल्या आईची सेवा आपल्या हातातून खूप चांगली घडावी अशी माझी या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती राहील कारण त्या आईनं आपल्या अनेक सुट्ट्यामध्ये खूप डोळ्यातलं पाणी त्या ठिकाणी वाहिलेलं असतं आपला एक काळजाचा तुकडा देशाच्या रक्षणासाठी पाठवल्यानंतर त्या आईला झोप येत नसली आणि त्या आईनं तुम्हाला देशाचं रक्षण करण्याची संधी दिली सगळ्यात प्रथम तुम्ही त्या आईची सेवा करावी अशी मी या ठिकाणी आपणास विनंती करेल त्याच पद्धतीनं आपल्या गावातील जे तरुण भरती सैन्यामध्ये जाऊ इच्छित आहेत अशा सैनिकाला देखील आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं त्यांना देखील आपण अनेक प्रकारचे या ठिकाणी शिक्षण द्यावं जेणेकरून आपल्या गावातले आणखी सैनिक कशा पद्धतीने होतील ही आपण या ठिकाणी गावाच्या विकासासाठी एक ती भर असेल तर आपण तेही काम चांगलं करावं आपण आज या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम देखील केला तर मला खऱ्या अर्थानं सर्वात जास्त आनंद वृक्ष लागवडीचा होतो आणि आपण या ठिकाणी वृक्ष लागवड देखील केली त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी खरंच कौतुक करतो कारण येणारा काळ जो आहे की आपल्याला झाडाशिवाय जीवन जगणं कठीण आहे म्हणून आपण जे आज सेवानिवृत्तीची एक आठवण म्हणून आपण आज या ठिकाणी मंदिराजवळ जी झाडं लावली ती देखील आपल्या अनेक पिढ्या त्या ठिकाणी ती झाडं पाहतील त्याचा लाभ आपल्या अनेक पशु पक्ष्यांना प्राण्यांना आणि माणसाला देखील तो खूप मोठा लाभ मिळेल असं पुण्याचं काम आपल्या हातातनं आज सेवानिवृत्तीच्या पहिल्याच दिवशी झालंय असंच पुण्याचं काम आपल्या हातातनं येणाऱ्या काळामध्ये घडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या भावी आयुष्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं आणि जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपणास उदंड आयुष्य लाभो आपल्या हातातनं समाजसेवा घडावी आपल्या हातातनं आईची सेवा घडावी आणि आपल्या स्वतःच्या मुलाबाळांना जास्तीत जास्त उच्च शिक्षित कशा पद्धतीने कराल याचाही प्रयत्न करावा आणि गावाच्या विकासामध्येही आपला सहभाग असावा अशी या ठिकाणी परमेश्वर प्रार्थना प्रार्थना करतो पुन्हा एकदा मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल देखील मी आपले आणि सर्व ससेवाडीकरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र रामदास ससे अर्थात मेजर यांचा सेवानिवृत्तीचा हा सोहळा अगदी डोळ्याचे पारणं फेडणारा हा सोहळा आहे त्यानिमित्ताने सभेचं अध्यक्षस्थान असणारे आमचे ससे सर तसेच आजी माजी सैनिक फाउंडेशन सर ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज रामदास भाऊ यांना एक भाऊ लक्ष्मण एक जय जवान आहे आणि एक जय किसान आहे आपलं ब्रीद वाक्य जय जवान जय किसान लक्ष्मण शेती पाहतो आणि रामदास देशाची सेवा करतो हे कुटुंब फार कष्टावर भानात असतील साखरात असतील आधी मी इथं नवीन आलो त्यावेळेस खूप प्रेमाचे संबंध असतात भानात तर बोलणं वेगळं राहायचं दिवसा वेगळं राहायचं संध्याकाळी सुद्धा वेगळं राहायचं अगदी माझ्या समोर दिवस रामदास पाहिलं साखरात पाहिलं त्यावेळेस भानात सुद्धा मला आठवण झाली अगदी प्रेमाने बोलणार महाराज या घरी असं सात्विक कुटुंब इंडियन आर्मी मध्ये काम करत असताना आणि सेवा देत असताना त्यांचा हा सेवापूर्ती सोहळा अत्यंत थाटामाटामध्ये आज आपल्या गावामध्ये होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ससे सर त्यांच्या सोबत असणारे गावातील बाहेर गावावरून आलेले सर्व सैनिक त्यामध्ये काही ऑन ड्युटी असतील काही रिटायर मेजर असतील परिसरातील विविध ठिकाणावरून आलेले पाहुणे विविध संस्थांचे पदाधिकारी या गावचे सरपंच तुम्हाला फक्त हेच माहिती की एक सैनिक आलाय म्हणून आता ससे भाऊ सोबत मी मागच्या 10 वर्षांपासून आहे
त्यांना 10 वर्षांपासून ओळखतो. तर ससे भाऊ हे इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स मध्ये होते, म्हणजे आहेत. आणि त्यांचं जे काम होतं ते टँकवरचं काम होतं. खूप हेवी काम असतं ते. ज्यावेळेस जे बाहेर मेकॅनिकल इंजिनियरचे जे काम करतात त्यांना सर्वांना माहिती आहे हे खूप हेवी काम असते ते. त्यानंतर सगळ्यात आधी ते एक सैनिक झाले, त्यानंतर इंजिनियरचं काम शिकले, त्याच्यानंतर त्यांनी स्वतः दुसऱ्यांना शिकवलं आणि आता ते रिटायर झाले. म्हणजे आता रिटायर झाल्यानंतर तुमच्यामध्ये फक्त एक सैनिक नाही आलेला, एक सैनिक, इंजिनियर आणि शिक्षक हे सर्वांच्या रूपाने रामदास भाऊ तुमच्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला जेवढा फायदा घेता येईल तेवढा फायदा घ्यावा. सुंदर. त्यांनी माझी स्तुती नाही म्हणता, जे हकीकत आहे ते सर्वांनी सांगितलेली आहे. मी डायरेक्ट आता सुरुवात करतो, ज्या वेळेला झालेला आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, माझा जो 2 मिनिटाचा वेळ आहे तो रविकिरण टुंडला द्यायचा होता, तरी पण मी डायरेक्ट सुरुवात केली, त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. आता मी कोणत्या परिस्थितीत गेलेलो आहे आणि कशा परिस्थितीत शिकलेलो हे सगळ्यांनाच माहिती आहे. वेळ भरपूर झालेला आहे आणि हे अरेंजमेंट हे माझे सर्व आजूबाजू सैनिक, आपले ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीने, आपले नातेवाईक सगळे काही आलेले आणि सगळ्यांनी अरेंजमेंट केले. हा भव्य दिव्य सोहळा मी कधीही विसरणार नाही जिंदगीत, पूर्ण जीवनभर. आणि हा क्षण मी परत किंवा माझ्या अजूनही मला असं वाटतंय, मी स्वप्नात आले, मला शक्य मला वाटत पण नव्हतं का हा इतका मोठा सैनिक सोहळा, भव्य दिव्य सोहळा साजरा होईल. आणि तेवढे करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवेमध्ये काही ठिकाणी मायनस तापमान असतं, काही ठिकाणी थंडी असते, काही ठिकाणी उंचावर काम करावं लागतं, त्या ठिकाणी ऑक्सिजन कमी असतं. आणि या पूर्ण सर्व्हिसमध्ये कुठेही रेकॉर्ड खराब न करता, डाग न लागता ते सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. सेवानिवृत्ती कार्यक्रम या ठिकाणी आहे, तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, म्हणून या ठिकाणी आपल्या गावचे भूषण श्रीमान संजयजी ससे पाटील दुकानदार हे आभार व्यक्त करतील. आपण ज्या कार्यक्रमाच्या निमित्त जमलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे सेवानिवृत्ती आणि गौरव समारंभ. माझे जोडीदार, वर्गमित्र आणि शेजारी असे श्री रामदास भानुदास ससे आणि त्यांच्या धर्मपत्नी उषाताई रामदास ससे आज यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला. आता काय असतं, अध्यक्षाचं भाषण झाल्यानंतर कोणालाही भाषण करण्याची परवानगी नसते. मी अध्यक्षाला विनंती करतो एक वर्गमित्र म्हणून, कारण मी पाहिलं आमचा प्रवास 1ली पासून तर 10वी पर्यंत आणि कॉलेज पर्यंत एकत्र झाला. खरंच मी सांगतो, एक संयमी, शांत, कष्टाळू आणि गरिबी काय असते आणि त्या गरिबीतून शिक्षण कसं घ्यावं जर हे शिकवलं असेल ससेवाडीला, तर मी सांगतो रामदास ससे मेजर यांनी. खरंच कशी परिस्थिती होती त्यांनी, आज मी तुम्हाला सांगतो, ज्यांच्याकडे जे वह्या असतात लिहिण्यासाठी, वहीचे पानं नसायचे, पण जर 4थीचे पानं ते पाण्यामध्ये भिजू घालायचे, त्याची शाई निघाल्यानंतर ते पानं वाळवायचे आणि त्याची बुक बाइंडिंग करायचे. मी जे इथं आहेत ते सांगतील, बुक बाइंडिंग त्यावेळेस 1 किंवा 2 रुपयाला करायचे आणि ते वह्याचे पानं वापरून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण करणं सोपं नसतं. त्यानंतर त्यांनी ITI मध्ये डिझेल मेकॅनिक हा कोर्स केला आणि त्यांनी त्यांच्या आपल्या कुटुंबासाठी एक निर्णय घेतला. निश्चितच आणखी त्यांनी पुढे ध्येय पूर्ण केलेलं असतं, ते ISI झाले असते, मोठे अधिकारी झाले असते, पण आपली परिस्थिती पाहता त्यांनी निर्णय 20 वर्षाची सेवा पूर्ण केली आणि आज ते सेवानिवृत्त झाले. मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या ससेवाडीचा गौरव आहे, कारण ते आज आपल्याला नुसते सेवानिवृत्त झाल्यानंतर आता त्यांचे जे जोडीदार आले
त्यांनी सांगितलं त्यांच्यापासून तुम्हाला भरपूर असा उपयोग करता येईल. मेजर, खरंच तुम्ही आमच्या गावासाठी आणि आपल्या परिसरासाठी निश्चितच असा चांगला उपयोग करावा आणि आम्हाला असं मोलाचं सहकार्य करावं. आणि ह्याच कार्यक्रमासाठी आज आपले अध्यक्ष भिवाजी ससे सर, आपल्या गावचे आजी माजी सैनिक सेवा संघटना तसेच सैनिक फाउंडेशनचे आपले शिवाजी पालवे आलेले होते, आपले बैरवाडीचे सरपंच काळे, आगरगावचे सरपंच कराळे आणि इथे जमलेले त्यांचे भरपूर सैनिक असतील, आप्तेष्ट आले असतील, नातेवाईक आलेले असतील, बाहेर गावून आलेले असतील आणि आमच्या विशेष करून या कार्यक्रमाला जास्त संख्येने हजेरी लावली अशा महिला मंडळी, पुरुष मंडळी, आमचे विद्यार्थी, आम्ही त्याचे वर्गमित्र, खरंच मोठ्या संख्येने आमचे वर्गमित्र